नमस्कार, मी मनीषा. आजच्या ब्लॉगमध्ये खरं तर मला स्वामींचा एक अनुभव सांगायचा आहे आणि स्वतःच्या जीवनात जेव्हा वाईट वेळ चालू असते तो सुद्धा मला अनुभव आजच्या या ब्लॉगमधून मांडायचा आहे. ब्लॉगला सुरुवात करण्यास आधी श्री स्वामी समर्थ स्वामींचे स्मरण करून आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते. खरं तर जशी सुट्टी चालू झाली, म्हणजे मुलीची उन्हाळ्याची सुट्टी चालू झाली, तेव्हापासून गावी होते. जवळजवळ आज 1-1.5 महिना झाला गावी होते. कारण गावी थोडंसं काम चालू आहे. ते काम काय आहे ते नंतर सांगणारच आहे मी. पण काय म्हणतात ना, जेव्हा संकट येतात तेव्हा ते चोहीकडून येतात आणि हा अनुभव मला आलेला आहे तोच मी तुम्हाला शेअर करणार आहे. गावाला तर छान जवळजवळ 15-20 दिवस माझे मस्त गेले. गावचं वातावरण एवढं छान वाटलं आणि त्यानंतर अचानक खूप पोटाचा त्रास चालू झाला आणि त्यामुळे मला मुंबईला परत निघावं लागले. मी गावाला ट्रीटमेंट केली, पण मला ऑपरेशन सांगितल्यामुळे घरच्यांच्या आग्रहाखातर मी मुंबई गाठली आणि माझं ऑपरेशन आणि चेकअप मी परत नव्याने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये केला. खरंच खूप अप्रतिम आहे बॉम्बे हॉस्पिटल आणि खूप छान ट्रीटमेंट झाली तिथं माझी. व्यवस्थित चेकअप झालं, व्यवस्थित गाईड केलं. मोठी मुलगी सोबत होती. त्यानंतर सलाईन वगैरे लावले, औषधं चालू झाले आणि दुसऱ्या दिवशी ऑपरेशन होणार होतं. पण मी मनाने एवढी खचली होते की माझं खूप फिटनेस होता. अगदी नसा भेटत नव्हत्या. माझं 2-3 वेळा हे झालं, म्हणजे सुईच निडल लागत नव्हती, ब्लड बाहेर येत नव्हतं. खूप म्हणजे खूप फिटनेसपणा आला होता मला आणि खूप भावूक झाले होते. खरं तर मला हे सगळं सहन करण्याची शक्ती नव्हती राहिली आणि मला खूप रडू यायचे त्यामुळे. पण छान होतं. हे हॉस्पिटलवाल्यांनी आम्हाला असं छान किट दिलं होतं, तेही तुम्हाला शेअर केले मी. तर दुसऱ्या म्हणजे रात्रीपासूनच मला काही घ्यायला नव्हतं लावलं, कारण ऑपरेशन होतं. त्यात विटनेसपणा होता, थोडंसं डिहायड्रेशन पण झालेलं आणि दुपारी 2च्या दरम्यान माझं ऑपरेशन होतं. मनातून खरं भीती वाटत होती. सोबत मुलगी होती आणि छोटी बहीण पण आली होती. त्यांचं थोडं हशी मजाक चालू होतं, पण माझं मन मात्र थाल्यावर नव्हतं. माझ्या मनात वेगळेच विचार चालू होते ते मी कोणाला बोलून पण दाखवू शकत नव्हती. पण जेव्हा मला ऑपरेशनला घेऊन जात होते तेव्हा माझी अवस्था खरंच खूप खराब झाली. म्हणजे मला माझ्या मनात मी गणपती बाप्पा आणि स्वामींचा धावा करत होते. गणपती बाप्पाचे स्मरण केलं, नमस्कार केला, कुलदैवताला नमस्कार केला, कारण श्रद्धापूर्वक देवाला मानणारी मी त्यामुळे. आणि हा माझा घरातला स्वामींचा फोटो होता. हा माझ्या नजरेत एकदम असा हृदयामध्ये फिक्स बसलेला आहे, कारण रोज आपण जो फोटो पाहत असतो तो आपल्या हृदयामध्ये बसतो आणि तसाच हा फोटो माझ्या मनात, माझ्या हृदयात बसलेला होता. खरं तर स्वामी आल्यापासून खूप छान घटना जीवनात घडल्या होत्या आणि आजही जे होतं ते चांगल्यासाठी होतं, जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होतं. किंवा आपण काही ठरवत नाही, हे जेव्हा देव ठरवतो तेव्हाच होतं. ह्या गोष्टींवर माझा विश्वास अटळ झाला होता, कारण मी खूप अनुभव असे पाहिले होते की जे मनात नसतानाही त्या गोष्टी घडल्या होत्या. किंवा कधी कधी आपण नियोजन करतो तरी सुद्धा त्या गोष्टी होत नाही. म्हणजे थोडक्यात आपण नियतीच्या पुढे जाऊ शकत नाही. नियतीच्या जे मनात असते तेच होत असते. या गोष्टी मी स्वतः अनुभवल्या होत्या. तर देवाचे स्मरण करून ऑपरेशनला गेले. पण ऑपरेशनला जात असताना स्वामींचा मला आलेला हा अनुभव मला सांगताना सुद्धा अंगावर काटे येत आहेत की मी जाताना डोळे बंद केले. मला खूप भीती वाटत होती खरं तर, आणि मी मनातल्या मनात स्वामींचा जप करत होते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा माझा जप चालूच होता. तिथं जेव्हा मला आतमध्ये घेऊन गेले वॉर्डमध्ये, डोळ्यांसमोर स्वामी आणि हृदयामध्ये स्वामींचा जप या दोन्ही गोष्टी चालू होत्या. त्यानंतर मला खूप
थंडी भरली गेले तर मी तोपर्यंत मला भुलीचं इंजेक्शन दिलं नव्हतं. तर मी बोलले तिथल्या डॉक्टर सिस्टरांना की मला खूप थंडी भरली आहे आणि मला काहीतरी पांघरून द्या तुम्ही. तर त्यावेळेस त्यांनी माझ्या पायावर पांघरून वगैरे टाकलं आणि त्यानंतर मला पुढचं काहीही आठवत नाही. मी फक्त मनातल्या मनात स्वामींचा धावा करत होते. त्यानंतर मला भुलीचं इंजेक्शन त्यांनी दिलं. पण जेव्हा मी यातून म्हणजे माझी भूल संपली होती आणि जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा डोळे बंद होते, तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अजूनही स्वामींचीच मूर्ती होती आणि तोंडामध्ये स्वामींचा जप चालू होता. म्हणजे मी डोळे उघडले तर मला असं वाटलं की मी आहे त्या स्थितीमध्ये आहे. अजून माझे ऑपरेशनच झाले नाही. म्हणजे मला कळलंसुद्धा नाही माझं ऑपरेशन, म्हणजे पूर्ण ऑपरेशन होताना स्वामी माझ्यासोबत होते याची प्रचिती त्या ठिकाणी मला आली आणि मी हा क्षण कधीच विसरू शकत नाही. कारण मला खूप भीती वाटली होती या सगळ्या गोष्टींची. पण या कठीण समयी स्वामी माझ्यासोबत होते त्याची प्रचिती मला आली होती आणि मी ही गोष्ट कधीच विसरू शकत नाही. यावेळेस काही लोक आपली मजा घेतात, आपल्या आजारपणात आपल्याला त्रास देतात. काही लोक आपुलकीने आपल्याला भेटायला येतात, तर काही आपलं निव्वळ चौकशी किंवा फॉर्मॅलिटीसाठी येतात. कारण या समाजात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे हौशे-नवशे लोक असतातच, जे फक्त आपल्याबरोबर आपुलकीचं नातं दाखवतात, पण मागून आपल्याविषयी हेच लोक वाईट विचार करतात. आणि अशी लोक आपल्याला ओळखता आली पाहिजे. या लोकांपासून आपण नेहमी दूर राहिलं पाहिजे. आणि अशी वाईट लोक ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. या वाईट वेळेत आपल्याला आपल्या माणसांची किंवा आपल्या आजूबाजूचे आपले मित्रमैत्रिणी, नातेवाईक हेही कळतात. कारण वाईट वेळेस आपल्या उपयोगी कोण येतं, आपल्या जवळ कोण येतं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आपण नेहमी दुसऱ्यांसाठी करतो आणि जेव्हा समोरचा त्याला पात्र ठरत नाही तेव्हा निश्चितच त्या गोष्टीचं वाईट वाटतं. पण यापुढे स्वामींची शपथ घेऊन सांगते की मी कधीच आयुष्यात या चुका करणार नाही. कारण मी स्वतः होईल तेवढी आणि खूप करत होते, पण आपल्या वेळेला कोण धावून येतं हे मला समजलंय. त्यामुळे नक्कीच त्याचं मी भान ठेवेल यापुढे. आणि खूप स्वामींनी मला खूप मोठे अनुभव दिलेत आणि यातून खूप मोठी शिकवण त्यांनी मला दिलेली आहे. त्यामुळे मी आता जे स्वामींच्या मार्गावरच चालेल. आणि जर तुम्हाला हा अनुभव कसा वाटला किंवा तुमच्याही बाबतीत असं काही झालेलं आहे का, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपण या पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत मनापासून श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.